जरांगेंनी माझ्या पराभवासाठी रात्री 3 वाजेपर्यंत सभा घेतल्या, मात्र त्यांचा मनोज जरांगेंना काही फायदा झाला नाही. त्यांचा सुपडा साफ झाला. विजयानंतर छगन भुजबळांची जरांगेंवर टीका. नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसले यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी अभिवादन करत जल्लोष साजरा. बीडमधून पवार गटाच्या संदीप क्षीरसागरांनी गट राखला. अजित पवार गटाच्या योगेश क्षीरसागरांचा पराभव. संदीप क्षीरसागरांकडून विजयाचं श्रेय मनोज जरांगेंना. माझ्या विजयात मनोज जरांगेंचा सर्वात मोठा वाटा. जरांगेंचा धन्यवाद मांडण्यासाठी त्यांची भेट घेणार क्षीरसागर यांची माहिती. अजित पवार आणि आमच्या नेत्यांवर आमचा विश्वास. महायुतीचा मुख्यमंत्री होतोय हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं. अनिल पाटलांची प्रतिक्रिया. पाटण मतदारसंघातून शंभूराज देसाईंचा दणदणीत विजय. जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. विजयानंतर शंभूराज देसाईंचं आश्वासन. पंकजाताईंनी कार्यकर्त्यांना माझ्या विरोधात काम करायला सांगितलं. त्यांनी मला धोका द्यायला नको होता. आष्टीतील नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर टीका. रोहित पवारांचा लीड कमी झाल्यानं समर्थकांचा हृदयविकारानं मृत्यू. कर्जतमधील शिंपोरा गावचे दिनकर काळेंचा हृदयविकारानं मृत्यू. महाराष्ट्राचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक. असे आकडे आम्हाला अभिप्रेत नव्हते. अमित देशमुखांची प्रतिक्रिया. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांचा विजय. अजित पवार गटाच्या निशिकांत पाटलांचा पराभव करत 13,500 मतांनी विजय झाला. सांगोल्यात शहाजी बापू पाटलांचा पराभव. शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख विजयी. सिल्लोडमधून शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांचा 2,949 मतांनी विजय. ठाकरे गटाचे सुरेश बनकर पराभूत. संभाजीनगर पश्चिममधून संजय शिरसाट यांचा दणदणीत विजय. ठाकरे गटाच्या राजू शिंदेंचा 16,220 मतांनी पराभव. लोकसभेनंतर राम सातपुतेंना दुसऱ्यांदा पराभवाचा झटका. माळशिरसमधून उत्तम जानकर 13,000 मतांनी विजयी. आंबेगावमधून अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील विजयी. वळसे पाटलांकडून देवदत्त निकम यांचा पराभव. वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. संभाजीनगर पूर्वमधून भाजपच्या अतुल सावेंचा विजय. एमआयएमचा इम्तियाज जलील यांचा पराभव. भाजपच्या प्रशांत बम यांचा विजयाचा चौकार. गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजय. चाळीसगावातील भाजपच्या मंगेश चव्हाण यांचा विजय. ठाकरे गटाच्या उन्मेष पाटलांचा पराभव. मंगेश चव्हाणांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. अहेर येथून धर्माराव बाबा आत्राम यांचा विजय तर भाग्यश्री आत्राम यांचा पराभव. धर्माराव बाबा आत्राम यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. सांगलीच्या पलूस कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या विश्वजित कदम यांची विजयी घोडदौड. भाजपच्या संग्राम देशमुख यांचा पराभव. बेलापूरमध्ये अटीतटीच्या लढतीत मंदा म्हात्रे विजयी. शरद पवार गटाच्या संदीप नाईकांचा पराभव. जत मतदारसंघातून भाजपच्या गोपीचंद पडळकरांचा 37,000 मतांनी दणदणीत विजय. काँग्रेसच्या विक्रमसिंग यांचा पराभव. मोरगाव अर्जुनीमधून अजितदारा गटाचे राजकुमार बडोले विजयी. विजयानंतर राजकुमार बडोले यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. अमरावतीच्या बडनेरामध्ये रवी राणांच्या विजयानंतर नवनीत राणांचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांचा जल्लोष. बीडच्या परळीमधून धनंजय मुंडेंचा 1,40,000 मतांनी विजय. मुंडेंच्या विजयानंतर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष. देवळाली मतदारसंघातील योगेश घोलप यांची राजकारणातून निवृत्ती. तरुण वयात दारुण पराभव झाल्यानं कुटुंबीय नाराज. सरोज अहिरेंकडून दुसऱ्यांदा योगेश घोलप यांचा पराभव. दिंडोरीतील ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा विजय. शिंदे गटाच्या संजय निरुपम यांचा पराभव. सुनील प्रभूंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. नंदुरबारमधील शिंदे गटाच्या आमशा पाडवी यांचा विजय. पाडवींच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. दौंडमधून भाजपच्या राहुल कुल यांचा विजय. शरद पवार गटाच्या रमेश थोरातांचा पराभव. नाशिकच्या निफाडमधून दिलीप बनकरांचा विजय. कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. ठाकरे गटाच्या अनिल कदम यांचा पराभव.